गुरुजी, अंबिकाचं वर्षश्राद्ध केलं होतं तेव्हा काही विधी अपूर्ण राहिले होते. आता ते जर का पूर्ण करायचे असतील तर काय करावं लागेल? मंजिरीबाई साहेब, पंचांग बघून मी सांगू शकतो, पण सध्या घरात लग्न कार्य आहे ना. हो बरोबर आहे तुमचं, पण म्हणूनच त्याआधी अंबिकाचं श्राद्ध पूर्ण होणं गरजेचं आहे. काय माया नवीन सून म्हणून या घरात येणार आहे, मग त्याआधी अंबिकाला रितसर निरोप देणं आवश्यक आहे. अंबिका कायमच आमच्या सगळ्यांच्या मनात राहणार आहे, पण शास्त्रानुसार तिला मोक्ष मिळणं गरजेचं आहे ना. गुरुजी, आई जे म्हणतीये त्यावर आमचं सगळ्यांचं एकमत आहे. आपल्याला काय करता येईल ते प्लीज एकदा सांगा. हो सांगतो. मीरा, इकडे. काय झालं? काही नाही आई साहेब. माझ्याशी खोटं बोलणार आहेस? तुझा चेहरा सांगतोय काहीतरी बिनसलंय. असंच फार काही नाही. नक्की ना? हो. अथर्व, तुला आज ऑफिसमध्ये फार काम आहे का? नाही, काम आहे, पण तुझं काही काम असेल तर मला सांगाल, मॅनेज. नाही नाही, माझं काही काम नव्हतं. मला असं वाटत होतं की आज तू मायाला बाहेर फिरायला घेऊन जा. छान जेवा बाहेर, लग्न आहे, शॉपिंग करा, जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवा. वहिनी, तुम्ही एवढं म्हणताय, पण अथर्वला चालणार आहे का ते? त्याला तसं वाटतंय का? आता माझी काही हरकत नाही, जाईन मी. ओके. वेदा, बेबी, आपण आज किती मज्जा करणार आहोत. तुला आईस्क्रीम आवडतं की नाही? आज आपण पोट भरून आईस्क्रीम खायचं. ओके? बाबाचा ओरडा मी खाईन. आणि एकदा आईस्क्रीम खाऊन झालं की आपण गेम झोनला जाऊया. कंटाळा येस तर गेम खेळायचे. माया, किती आणशील ग गोड बोलण्याचा? आणि सगळं फक्त अथर्वाला इम्प्रेस करण्यासाठी चाललंय ना तुझं? हे वेदा सर्व रामपुरे, आज आपण किती दिवसांनी एकत्र बाहेर फिरायला चाललोय ना. चल, मी तुला एक प्रॉमिस करतो. आज तुला जे खायचंय, जे करायचं तू बिनधास्त कर. मी तुला काहीच बोलणार नाही. काय? राधा, राधा, अगं बाप आहे मी तुझा, मोठी पोर आहेस तू माझी. राधा, राधा. वेदा, आज आपण काय करायचं? सांग सांग, सगळ्यात आधी काय करायचं आपण? वेदा, मी काय म्हणतोय, तुला
तुला घोड्यावर बसायला आवडेल का? हा? राधा, मला सोडून जाऊ नको बाळा. बाबा आहे मी तुझा. नीरजचे बाबा ते इकडे कसे आलेत? आणि जर मला इतके गाठलं तर ते मला अडकवतील. राधा, मला सोडून जाऊ नको. राधा.